हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोची मस्त अशी झणझणीत अशी चटणी. चला आता सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी टोमॅटो गॅसवरती भाजून घेणार आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला 2 लसणाच्या गड्ड्या पण भाजून घ्यायच्या आहेत. आणि आता सर्व टोमॅटो लसूण आपला इथे भाजून झालेला आहे. आता हे थंड होण्यासाठी आपण असंच राहू द्यायचं आहे. आणि आता आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या. तर बघा इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही त्याच्यामध्ये लाल पण घेतलेल्या आहेत. हे मिरच्या माझा मुलगा भाजतोय. आणि टोमॅटो थंड झाल्यावर स्वच्छ धुवून घेतले, त्याची साल काढून घेतली, मस्तपैकी कट करून घेतले. कोथिंबीर भरपूर घ्यायचा आणि लसूण पण छान सोलून घेतलेला आहे. असा लसूण घेतला ना भाजून की चटणीची चव ही खूप छान येते. आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही साध्या वापरल्या तरी चालतील. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वाटताना मीठ नाही टाकायचं, मीठ नंतर टाकूया. आणि मिक्सर चालू बंद करत जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदम जास्त बारीक नाही करायची. आणि आता तवा गरम करून घेतला, त्याच्यावरती मस्तपैकी तेल टाकलेलं आहे आणि ही वाटलेली चटणी याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त इथे तुम्ही करू शकता. आणि मस्तपैकी आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लो टू मीडियम हीटवरती ही चटणी आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे. आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया. हळद मी इथे वापरलेली नाही, तुम्हाला जर वापरायची असेल तर वापरू शकता. आणि मस्त आता ही मिक्स करून घेऊया. पहिल्यापेक्षा चटणी आता बरीचशी नरम झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे 3 ते 4 मिनिट छान ही चटणी आपल्याला तव्यावरती मस्तपैकी परतून घ्यायची आहे. आणि अशी मिक्स करून थोडा वेळ आता मी ही तव्यावरच ठेवणार आहे, 1 ते 1.5 मिनिटासाठी. आणि बघा 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. मस्त चटणी खालून अशी गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजल्या गेलेली आहे. आणि हिला आता आपण मिक्स करून घेतली. आणि याच्यावरती टाकायची आहे आता आपल्याला मस्तपैकी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला कच्च्या टोमॅटोची चटणीची रेसिपी दाखवलेली आहे. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने ही चटणी बनवता ते पण कमेंट्स करून नक्कीच सांगा. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि तयार झाली आपली कच्च्या टोमॅटोची चटणी. ही चटणी आपण डाळ भातसोबत पण खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत पण छान लागते. आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.